कितीही पाणी ओता गौरी मुखवट्याला काहीच होणार नाही. आपल्या पुण्यामध्ये पहिल्यांदाच लॉन्च झालेले आहेत अशा प्रकारचे वॉटरप्रूफ गौरीचे मुखवटे. हा हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी वैशाली पाटील ब्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आता गौरीचा सण येणार आहे आणि पुण्यामध्ये तुम्हाला जर प्युअर होलसेलमध्ये रिटेलमध्ये गौरीचे मुखवटे, गौरीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी खरेदी करायची असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केटमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं शुभलक्ष्मी गौरी भांडार हे गौरी मुखवट्याचं शॉप एक्सप्लोअर करणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे वेगवेगळे गौरीचे मुखवटे होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहेत. गौरीच्या बॉडी असतील त्या देखील तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. यांच्याकडे गौरी मुखवट्याची स्टार्टिंग प्राइस सुरू होते फक्त आणि फक्त 500 रुपये. 500 रुपयापासून तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि वेगवेगळ्या रेंजमध्ये यांच्याकडे मुखवटे पाहायला मिळतील. तर काय व्हरायटी आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची बोत्रे. आमच्या शॉपचं नाव आहे शुभलक्ष्मी गौरी भांडार. तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुळशीबागेत आलात की राम मंदिर मध्ये आपलं शॉप आहे. अशी भरपूर सारं काय काय नवीन आहे तर तुम्हाला दाखवते मी. ओके, काय दाखवताय पहिला? आता हे तर आपले पारंपरिक पेंटचे मुखवटे झाले दरवर्षीप्रमाणे. त्याच्यामध्ये आम्ही थोडे काही नवीन शेड्स काढलेले आहेत. नवीन शेड आहे हो, त्याच्यामध्ये नवीन शेड्स म्हणजे चंदन, पिंक असे काढलेले आहेत कलर. हा कलर थोडासा वेगळा हा पिंक मध्ये काढलेला आहे. कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही ते कलर शेड केलेली आहे. ओके, म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन तुमच्याकडे बघायला मिळतं. नवीन बघायला मिळेल तुम्हाला. हा बघा, हा आहे चंदन कलर त्याच्यातलाच. मुखवटा सेमच आहे, ओके, फक्त कलर वेगळा आहे त्याच्यामध्ये. आणि थोडेसं ओठांची ओठांची वेगळी आहे. त्याच्यामध्ये असा मॅट फिनिशिंग मधला पण आहे, स्किन टोन मध्ये. म्हणजे ज्यांना जसं पाहिजे आवडीनुसार घेऊ शकतो. त्याच्यामधला हा एक मुखवटा आहे. आपण नवीन अमरावती शेड मध्ये काढलेले आहे. त्याचे डोळे अगदी रेखीव पाणीदार येतील. फारच सुंदर आहे, मस्तच. अमरावतीचाच मुखवटा आहे, फक्त पेनची डिझाईन आहे. पेन पॅटर्न आहे, अमरावती पॅटर्न मध्ये आपण करून घेतलेला आहे. त्याचे डोळे आखणी करून घेतलेली आहे त्याची. म्हणजे जसं की त्याला लेन्स लावले असे पाणीदार डोळे आहेत त्याचे. डोळे फारच सुंदर आणि पाणीदार आहेत, बघू शकताय तुम्ही. म्हणजे अगदी जिवंतपणा दिसतो. ते बोलके आहेत. मस्त. आणि याच्यामध्ये किती साईज आहेत? ह्याच्यामध्ये 3 साईज आहेत आपल्याकडे. लहान, हा मीडियम आहे, ह्याच्यापेक्षा एक मोठा आहे. ओके, आणि आपल्याकडे मग काय स्टार्टिंग रेंज सुरू होते मुखवट्यांची? तशी आपले रेग्युलर पेंटचे घेतले तर जवळजवळ 500 रुपये जोडीपासून सुरुवात आहे. आणि मग जसे पाहिजे तसे क्वालिटी व्हरायटी प्रमाणे त्याचे रेट असते. आपल्याकडे पितळेचे पण आहे. पितळेचे सुद्धा आहेत. ओके, फायबरचे सुद्धा आहे, पितळी सुद्धा आहे आणि पीओपी सुद्धा आहे. पुढे मोठ्या साईजचे, हे जम्बो साईज म्हणतो आपण याला. ओके, हे सगळ्यात मोठे साईजचे मुखवटे. जम्बो साईज मध्ये. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे शेड्स आहेत. जसं मी सांगितलं अमरावती मध्ये आम्ही केलेला आहे, तसा हा सगळ्यात मोठा साईजचा. खूप सुंदर मुखवटा. अमरावती स्टाईल पण पेनला बनवलेला. पेनचे मुखवटे अमरावतीमध्ये, अमरावती स्टाईल असं आहे. छान. आणि अगदी फिनिशिंग सेम तशीच आहे. हा, फिनिशिंग तशीच आहे. कलर मध्ये फरक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 पॅटर्न मिळतील. एक बिंदीवाला मिळेल, हा आता आहे बगैर दागिना, आणि हा आहे दागिनावाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 कलर शेड्स मिळतील. फारच सुंदर आहे हा पण, मस्त. एक ग्लॉसी मध्ये आणि एक मॅट मध्ये मिळेल. कलर शेड चेंज. हो, आणि अजून एक आहे हा बिंदी दागिना. ह्याला दागिना सुद्धा आहे आणि बिंदी सुद्धा आहे. प्रत्येक कस्टमरच्या चॉईस प्रमाणे ते मुखवटे बनवलेले आहेत. बरोबर आहे. ह्याला तुम्ही दागिने घालू नाही शकत. ह्याला ऑलरेडी दागिने घातले. गळ्यातले घालू शकतो. गळ्यातलं पण वरतून तुम्ही घालू शकता, फक्त कानातली घालू शकत नाही, बिंदी घालू शकत नाही, कारण त्याला दिलेली आहे ऑलरेडी. हो, हा सगळ्यात लहान मुखवटा, पूजन गौरी बोलतो आपण ह्याला. हे काय स्पेशल कस्टमर असतं का मग याचे? हे म्हणजे दरवर्षी विसर्जन करणारे असतात, ते घेऊन जातात. किंवा नुसतं पायाशी ठेवायला पाहिजे असतं, पूजायला पाहिजे असतं, ते घेऊन जातात. हे आणि त्याच्यासाठी आपण त्याला पूजन गौरी म्हणून नाव दिलेलं आहे. फारच सुंदर. त्याच्यामध्ये नंतर मग हा अमरावतीचा लहान साईजचा मुखवटा आहे. ओरिजिनल अमरावती नाही, हे आपण पेनला केलेले मुखवटे आहे. अमरावती पॅटर्नची फिनिशिंग थोडी वेगळी येते. ती एकदम नॅचरल शेड मध्ये येते. मस्तच. त्यामध्ये 2 साईज येतात. हा सगळ्यात लहान साईज येतो, त्याच्यानंतर हा मोठा साईज येतो. हे 2 साईज येतात. तर यावर्षी आपण अजून एक मुखवटा काढलाय, नागपुरी मुखवटा म्हणून. अच्छा, हा नवीन मुखवटा केलेला आहे. फारच सुंदर आहे हा पण.
हा याच मस्त. वर्षी केलेला आहे. थोडा पारंपरिक वाटतो. हा पारंपरिक टच आहे त्याला. त्याची जी ठेवण आहे चेहऱ्याची हम्म. ती अगदी मस्त आहे. लोकांची मागणी हम्म. होती की तुम्ही असा मुखवटा काढा, म्हणून हम्म. या वर्षी आपण काहीतरी नाविन्य केलेलं आहे त्याच्यामध्ये. देवीचा एकदम असा हो, हो. छान आहे, मस्त. एकच साईज आहे ह्याच्यामध्ये. एकच साईज आहे याच्यामध्ये. आणि त्याला पण असं ज्वेलरी वगैरे ज्वेलरी पूर्ण केलेली आहे. हो, छान. त्याच्यानंतर आता इथे चालू होतात अमरावती मुखवटे. हे सगळे ओरिजिनल अमरावतीवरूनच येतात अच्छा. मुखवटे. तर त्याच्यामध्ये पण साईज असतात. आता हा एक लहान साईज. हा बघा, आता ह्याच्यामध्ये आपण यावर्षी हा मुखवटा नवीन केलेला आहे. पहिला आपल्याकडे फक्त असा खडीचा होता. हा खडीचा होता, त्याच्यामध्ये बिना खळीचा पण केलेला आहे यावर्षी. लोकांची मागणी होती की ह्याच्यातच आम्हाला बिना खळीचा द्या, म्हणून यावर्षी आपण हा नवीन केलेला आहे. मुखवटा सेम आहे, फक्त बिना खळी. आणि हे जे नाकामध्ये नाकात ह्याला दागिने तुम्ही घालू शकतात, नथ घालू शकतात, कानातले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सजवू शकता त्याला. खळीचा मुखवटा मोठी साईज. हा मोठी, याला दोन्ही गालाला खळे आहे. मस्तच, फार सुंदर. आणि हे मुखवटे पण आपल्याला बॉडीच्या साईज नुसार बॉडीच्या साईज नुसारच घ्यायला लागतात. आणि आपल्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहेत. जेवढे मुखवटे आहेत तेवढ्या बॉडीच्या साईज पण अवेलेबल आहेत. हा पण अमरावती खळी मुखवटा ओरिजिनल. हा मस्त. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून कलर शेड्स आहेत आपल्याकडे, आणि क्वालिटी ह्याच्यापेक्षा अजून सुंदर पण आहे. ती पण तुम्हाला मी दाखवेन. या वर्षी हा मुखवटा आपण नवीन केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकार केलेले आहेत, बिना खळीचा आणि खळीचा. त्याचा आंबाडा जरा आपण वेगळ्या पद्धतीचा केलेला आहे. नाविन्यपूर्ण काहीतरी. दरवर्षी काहीतरी नवीन. मस्त. ह्याच्यावर तुम्ही वेणी घाला, गजरा घाला, गंगावण लावा, कारण आंबाड्याची साईज पण आपण बऱ्यापैकी मोठी ठेवलेली आहे. आणि परत पदर लावायला इथे होलही केलेला आहे. त्याच्यामुळे पदर जो आपण त्याला लावतो तो निसटत नाही. मस्तच आहे. हा पण एकदम सुंदर आहे, छान रेखीव आहे एकदम. खळीचा पण तेवढाच सुंदर दिसतोय आणि विदाऊट खळीचा पण तेवढाच सुंदर दिसतोय. हे या वर्षीचे आपले नवीन मुखवटे आहेत. आता हे मुखवटे सगळे स्पेशल क्वालिटी मधले आहेत. तर लहानपासून आपण मोठ्यापर्यंत केलेले आहे. म्हणजे ही 3 फुटाला सूट होईल, ही 3 फुटाला सूट होईल, तर या 3.5, 4 सगळ्या साईजच्या बॉडीला सूट होते. 4, 4.5 पर्यंत सूट होतात. तर आता इथे जे मुकुटे लावले, सजवल्यावर कसे दिसतील वरती डिस्प्लेला आपण लावलेलेच आहे. म्हणजे डिस्प्ले पण केलेला आहे आणि पूर्ण सजवलेल्या पण गौरी आपल्याकडे आहेत. हे वेगळे आहेत. हे सगळे ओरिजिनल अमरावतीचे आहेत मुखवटे. ओके, खूपच छान, मस्त. आणि त्याच्यात बाळ पण आहेत. हो, बाळ पण आहे. या वर्षी आपण हा मुखवटा एक नवीन केलेला आहे. कोणाला डेकोरेशन साठी लागतो, कोणाला हाऊस ऑलरेडी कलर केलेलाच आहे. याला आम्ही मल्हार मुकुटा म्हणतो. एक मुखवटा नवीन केलेला आहे. ह्याची खळी आपण एकदम डीप केलेली आहे आणि आंबाड्याची ठेवण थोडी वेगळी केलेली आहे. आणि ह्या मुकुटांमध्ये तुम्हाला टिकली, चंद्रकोर दोन्ही मुकुटे मिळतील. सेम मुखवटा प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे बनवलेला आहे. कोणाला चंद्रकोर पाहिजे, कोणाला टिकली पाहिजे, तर दोन्ही पण अवेलेबल आहेत. ओके, पुढे काय दाखवताय? ओके, आता तुम्हाला पितळी मुखवटे दाखवते, जे आपले पारंपरिक मुखवटे आहे. ही आता सगळ्यात लहान साईज पितळ्यांमध्ये. त्याच्यानंतर ही साईज येते. डिझाईन पण वेगळी आहे. डिझाईन पण वेगळ्या प्रत्येक मुखवट्याची डिझाईन वेगळी असणार आहे. त्याच्यामध्ये असे मुकुटवाले, त्याला किरीट म्हणतात, किरीटचे मुखवटे. हा आता आपण जो अमरावतीमध्ये बघितला त्याच्यातलाच हा पितळ्यामध्ये लहान खळी मुखवटा आहे. हा पितळ्यामध्ये आपण केलेला आहे. ओके, हा मुखवटा आहे. हे सगळे पारंपरिक मुखवटे, हे पूर्वीपासून चालत आलेले मुखवटे आहेत. आता किरीट मध्ये आता 3-4 प्रकार असतात. साईज भरपूर आहे त्याच्यात. हे बघा, ही लहान साईज आहे, ही मोठी आहे, ही आहे. ह्याच्यापेक्षा अजून 2 साईज मोठ्या आहेत. त्या आता श्रावणामध्ये येतील. ओके, आणि ही त्याची बाळ. आता या बाळांसाठी आता ही एक प्रकारची बाळ आहे, ही बाळ आहे, त्याच्यामध्ये असा फेटा आहे. तर त्या हिशोबाने त्याची बॉडी पण केलेली आहे, त्या साईज प्रमाणे आपण बॉडी पण केलेली आहे. ओके ओके, फारच सुंदर. जर तुम्हाला ह्याची बॉडी हवी असेल तर बॉडी सुद्धा मिळेल, आपल्याकडे अवेलेबल आहे. तर बघू शकता, अतिशय सुंदर रेखीव असे हे पितळेचे मुखवटे आहेत. जर कोणाला पाहिजे असतील,
स्पेशल पितळेचे मुखवटे. तर तुम्ही शुभलक्ष्मी गौरी भांडार, तुळशीबाग, पुणे या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. असे सुंदर सुंदर मुखवटे अगदी रिझनेबल प्राइस मध्ये या ठिकाणी मिळतील. पेंटिंग सुद्धा करून मिळतात आणि अगदी नवीन कोरे होऊन जातात. आपल्याकडे असे ज्येष्ठ गौर पण येतात. हे तांब्याचं मटेरियल असतं. ओके. ह्याला आपण पेंटिंग करतो. हे श्रावणामध्ये ज्येष्ठ गौर म्हणून बसवतात. ही पण एक पारंपरिक पद्धतच आहे. काही लोक गौरी म्हणून पण बसवतात, पण जास्ती करून श्रावणामध्ये ज्येष्ठ गौर म्हणून बसवतात. तर पेंटिंग सगळं करून दे. तुमचे जर जुने असतील तर ते आपण सेम पेंटिंग वगैरे होऊन जाते त्याला. त्याच तांब्याच्या गडवा आणि वाटीला आपण असे गौरीचं करून देतो पेंटिंग करून देतो सगळं. हो. तर आता आपण फायबरची फुल बॉडी बघणार आहोत गौरी. तर त्याच्यामध्ये सर्वात कमी साईज म्हणजे यावर्षी आपण काढलेली 2 फूट. फक्त 2 फूट. 2 फुटाची अच्छा. जी पितळी मुकुट्यांना एकदम सूट होते आणि ज्यांची घरं छोटी आहेत ज्यांना अब्रॉड घेऊन जायचे तेही घेऊन जातात आपल्याकडून. तर ही आहे 2 फुटाचे. हातही निघतात. अच्छा. डिसमेंटल होत फक्त हात निघतात. बाकी बॉडी लहान असल्यामुळे ती अखंड ठेवलेली आहे आणि एकदम लाईट वेट आहे. ओके. तर त्याच्यानंतर साईज येते ती 3.25 फुटाची. तर त्याच्यामध्ये पण आपण 2 प्रकार काढलेले. त्याची हातापायाची बोट तर सुट्टी आहेतच. आणि त्याच्यामध्ये आपण ही अशी 2 प्रकार काढलेले. अशी लेगिन्स वाल्या पण आहे, मिळतील तुम्हाला. त्याच्या हातावर मेहंदी सुद्धा मिळेल. हाताची पायाची बघू शकतात. आणि ही अशी डिसमेंटल होते. हात काढू शकतात आणि वरचं धड काढू शकतात. ओके. अशा प्रकारे ती डिसमेंटल होते. अशा सगळ्याच बॉड्या डिसमेंटल होतात. फुल फायबर बॉडी. ओके. तर आता ही एक आहे. ही कलरची बॉडी आहे. अच्छा. ही 3 फुटामध्ये येते. त्याच्यामध्ये आता 3 फुटामध्ये आपल्याकडे जवळजवळ 1 2 3 4 5 प्रकार आहेत. आणि अजून एक आहे स्पेशल बॉडी. 6 प्रकार आहे टोटल 3 फुटामध्ये. हे आपण कापड लावतो त्याला. वेगवेगळ्या प्रकार. प्रत्येक बॉडीला सगळी पॅटर्न वेगळी वेगळी दिलेली आहे. अगदी टॉप टू बॉटम प्रत्येक बॉडी वेगळी वेगळी असणार आहे. बरोबर. छान. तर आता ही आहे 3.5 फूट. 3.5 फुटामध्ये पण तुम्हाला 2 प्रकार मिळतील. हाताची पायाची बोट पॅक पण मिळतील. ओके. आणि हाता पायाची बोट सुट्टी पण मिळतील. तर त्याच्यानुसार त्याचे रेट्स असतील. ओके. तर त्याच्यामध्ये अजून प्रकार म्हणजे पाय पुढे असलेली गौरी. त्याच्यामध्येच तुम्हाला सेम सरळ पायवाली पण मिळणार आहे. ओके. ही 3.5 फूट. प्रत्येकाची असे डिसमेंटल होणार. वरचं धड निघणार, हात निघणार. मस्त. मग त्याच्यात या मी बोलली त्याच्या लेगिन्स वाली. मेहंदी फार सुंदर काढली. प्रत्येक बॉडीला वेगळी वेगळी डिझाईन केलेली आहे मेहंदीची. तर ह्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहेत. लेगिन्स मध्ये पण 3.5 फुटामध्ये जवळजवळ 3.5 फुटामध्ये आपल्याकडे 7 प्रकार आहेत. 7 प्रकारच्या. हो. मस्त. छान. 4 फूट. ओके. तर ही पण या वर्षीचं आपलं नवीन मॉडेल आहे. अच्छा. काय नवीन आहे या वर्षी ह्याच्यामध्ये कसं ही आपण ब्रॉड मध्ये केलेली आहे. हातापायची बोट सुट्टी केली आणि मेन म्हणजे तिचा पार्ट चेंज केलाय. चौरंगासारखा पार्ट केलेला आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला लेगिन्स आणि पॅन्ट पॅटर्न मिळून जाईल. सेम मध्ये. प्रत्येकाच्या कस्टमरच्या आवडीप्रमाणे ते घेऊ शकता. या 4 फुटाची बॉडी. 4 फुटाच्या बॉडी मध्ये पण 2 प्रकार. यावर्षी आपण ही खाली कमळ दिलेलं आहे स्टँड साठी. लोकांची भरपूर मागणी होती की आम्हाला कमळ हवंय. गौरीच्या पाटाबदली आम्हाला कमळ हवंय. तर तशी पण आपण केलेली आहे यावर्षी. त्याची पण सेम आहे की हात निघतात, कमरेवरचा भाग निघतो, पायाचा भाग हा प्रत्येक बॉडीचा अखंडच राहतो. तो फोल्डिंग मध्ये नसतो. आता आपण स्पेशल बॉडी बघणार आहोत. ज्या आपण ऍक्रेलिक फायबर मध्ये ग्लास मॅट फिनिशिंग मध्ये बनवलेल्या आहेत. तर त्याची हाईट 3.25 फुटापासून आपण 4.5 फुटापर्यंत बनवलेल्या आहेत. जवळजवळ 11 मॉडेल आहेत त्याच्यामध्ये. 11 मॉडेल आहेत. ते तुम्हाला आता मी दाखवते. आता ही आहे 3.25 फुटाची. त्याची पण सेम प्रोसेस आहे. हात डिसमेंटल होतात, कमरेवरचा भाग निघतो आणि पाय हे अखंड राहतात. आणि प्लस आपण त्याच्यामध्ये 1 मूठ धान्य राहील. शास्त्र आहे की उपाशी पोटी गौरी उभी राहू नये, म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 मूठ धान्य राहील अशी सोय केलेली आहे. प्रत्येक बॉडीमध्ये, या स्पेशल बॉडीमध्ये तशी सोय आपण केलेली आहे. तर ही झाली 3.25 फुटाची. वॉशेबल पण असेल. फुल्ली वॉशेबल आहे. ओके. आणि अनब्रेकेबल आहे.
ओके, मजबूत आणि मजबूत unbreakable. अनब्रेकेबल आणि फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता. हम्म, हम्म. ही पहिली 3.5 फुटाची. ओके. त्याच्यानंतर येते 3 फुटाची बॉडी, हम्म. जी की आपण 2 in 1 पण बॉडी केलेली आहे. ओके. आणि त्याचे हाताची आणि पायाचे बोट सुट्टी ठेवलेली सुट्टी आहे, आहे. जेणेकरून तुम्ही याच्यात दागिने घालू शकतात, हम्म, हम्म. पायात जोडवी मासोळी घालू शकतात, हम्म, हम्म. त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रेप करू शकतात. आणि ह्याला कोणत्याही पद्धतीची साडी तुम्ही नेसवू शकता. ओके. ह्याची पण आहे सेम प्रोसेस. ही तुम्ही हाफ बॉडी म्हणून पण यूज करू शकता. ह्याच्यामध्ये आपण 3.5 फुटामध्ये 2 in 1 बॉडी केलेली आहे. हम्म. 3 फूट 3.5 फूट ही तुम्ही वरचा पोर्शन, ज्यांना कोणाला बसवायची बॉडी करायची आहे, हम्म, हम्म. वेगळा लुक द्यायचा आहे, तर ती तुम्ही वरचा पोर्शन वापरून खाली लेगिन्सचे पाय वगैरे बनवू शकतात. ओके, बसलेली त्याच्यासाठी वगैरे. तुम्हाला मग बसलेली वेगळी घ्यायची गरज नाही. हम्म, हम्म. 3.5 फुटामध्ये तुम्हाला 2 व्हरायटी मिळतील. एक तर पॅक पंजे मिळतील, हाताचे पंजे पॅक आणि पावलं हम्म. पॅक. त्याची बोट सुट्टी येणार नाहीत. ओके. काही कस्टमरची तशीही रिक्वायरमेंट असते हम्म, हम्म, हम्म. आणि काही कस्टमरची सुट्टे हातपाय पाहिजे असतात, हम्म, बोट. हम्म, हम्म. तर तीही रिक्वायरमेंट आपण केलेली आहे. तर बरं. ही पण, आणि ह्याचा पाऊल एक पुढे येणार, हम्म, हम्म. ही पण तुम्ही हाफ बॉडी म्हणून पण बसू शकता. ओके. पण घेताना तुम्हाला हे पूर्ण सेटच घ्यायला लागतो. ओके. काही कस्टमरची इन्क्वायरी असते की वरचाच पोर्शन फक्त मिळेल का, हम्म, तर हम्म. तसं मिळत नसतं. आपल्याकडे बॉडी मध्ये तर वेगवेगळे प्रकार पण आहेत हो. आणि साईज पण आहेत, तर हो. मग काय स्टार्टिंग रेंज मध्ये आहेत मग body? साधारण आपल्याकडे 8,000 सुरुवात आहे ओके. फायबर बॉडी फुलची, हम्म, हम्म. आणि हाफ बॉडी आपल्याकडे 5,000 सुरुवात आहे. ओके. ओके. ही 4 फूट. 4 हम्म. फुटामध्ये तुम्हाला 3 प्रकार बघायला मिळतील. हाताची पायाची बोट पॅक, हम्म, ह्याची हातापायाची बोट सुट्टी, हम्म. फक्त स्ट्रक्चर वेगळं. ही नाजूक मध्ये आहे, ही थोडी ब्रॉड मध्ये. ही यावर्षीचा पण नवीन मॉडेल केलेला ओके. आहे. ओके. ओके. ह्याचे पण हम्म, तुम्हाला हाताची पंजे सुट्टे मिळतील आणि पायाची पण पावलांची सुट्टे. बोट सुट्टी मिळतील. आणि वेल्वेटचं ब्लाऊज दिलं वेल्वेटचा ब्लाऊज दिलाय, ते पण आपण कस्टमाइज करून देतो. ओके. कोणाला जर वेल्वेट ब्लाऊज नको असेल तर त्यांनी त्यांच्या आवडीचं कापड आणून द्यायचं, हम्म, आपण ते पेस्टिंग करून देतो. पण ओके. फक्त ते स्पेशल बॉड्यांना. हम्म, हम्म. यावर्षी आपण ही एक 4.25 फुटाची नवीन बॉडी केलेली आहे. हम्म. त्याचा एक पाऊल पुढे असणार आहे. ओके. आणि हातापायाची बोटं हातापायाची सुट्टी बोट सुट्टी येणार. आहेत. मस्त. त्याच्यामध्ये तुम्ही दागिने घालू शकतात, अंगठ्या, दागिने, हम्म. जोडवी, मासोळी सगळं घालू शकता. ही अजून नवीन आपण मॉडेल काढलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 प्रकार काढलेले आहेत, एक पाऊल पुढेवाली, एक सरळवाली. हम्म, हम्म, हम्म. आणि मस्त. अजून एक यावर्षी नवीन केलेली आहे 4.25 फुटाची. मुकोटा धरून ती 4.5 होते हम्म. आणि मुकोटा धरून ही 4.25 होते. ओके. आता आपण हाफ बॉडी बघणार आहोत. हाफ बॉडी सगळ्यात लहान साईजची ही येते. ओके. ती शक्यतो पितळी मुकुट्यासाठी घेतात. हम्म, ह्याच्यामध्ये पण 5 साईज येतात. ही 1 नंबर, ही 2 नंबर, हम्म. ही 2 नंबर, ही 3 नंबर, ही 4 नंबर, 5 नंबर. अजून एक आपल्याकडे येणार आहे बॉडी, ह्याच्यापेक्षा मोठी, ती पण यावर्षी आपण नवीन केलेली आहे. ओके. ती जवळजवळ जम्बो मुकुटा किंवा अमरावती मुकुट्याला एकदम परफेक्ट मॅच होते. म्हणजे 5 ते 6 प्रकार आहेत. 6 प्रकार आहेत आणि आपल्याकडे. ह्याच्यामध्ये मटेरियल एकच आहे का सगळ्यांचं? मटेरियल सगळ्यांचं एकच आहे. ह्याचे फक्त हात डिसमेंटल होतात, बॉडी ही अशी दिसते. हम्म. प्रत्येक बॉडी ही अशी असते. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 प्रकार मिळतील, ओके. हाताची बोट सुट्टी आणि हाताची बोट पॅक. हम्म. तर प्रत्येक मॉडेलमध्ये आपल्याकडे 2 ते 4 प्रकार आहेत. हम्म. ही आहे पीओपी बॉडी, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 4 साईज मिळतील. ओके. याच प्रकारे फक्त हम्म. साईज 4, हम्म. बॉडी अशीच असणार आहे. ही थोडी वजनाला जास्त ही असते ना? वजनाला हेवी राहणार आहे, ओके. कारण ही मातीची आहे, पीओपीची आहे. हम्म. ह्याचे पण हात डिसमेंटल होतात, फक्त हातच बस, दोन्ही हात. हम्म. ही तुम्ही लोखंडी आडणी येते त्याच्यामध्ये ठेवू शकता. आता आपण बघणार आहोत फायबरची बाळ. हम्म. तर त्याच्यामध्ये जवळजवळ किती साईज आहे, 1, 2, 3, 4, 5 प्रकार आहेत. हम्म. हम्म. तर प्रत्येकामध्ये 2-2 व्हरायटी आहेत. क्वालिटी प्रमाणे ते बाळ केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सरळ हात आहेत हम्म. आणि तीच आशीर्वाद हात पण आहे. ओके. हाईट सेम राहणार आहे. ही पितळी मुखवट्यांना चांगली दिसतात, हम्म, हम्म. बाळं सूट होतात, त्या हिशोबाने ती बाळं केलेली आणि आहे. त्याचं हे कलर पण वेगवेगळे आहेत. कलर पण वेगवेगळे, स्किन कलर आहे, पिंक कलर आहे, प्रत्येकाचा मुकोट आहे, त्याच्या हिशोबाने ती बाळं घेतली जातात. हम्म. त्याच्यानंतर ही आहे अखंड. अच्छा. ह्याचे हात नाही निघत, इवन ह्याचे पण हात नाही निघत. हम्म. हम्म. ते डिसमेंटल आहे. हा. हे आता बघा. ह्याच्या पुढची जी साईज आहे हम्म. त्याचे हात निघतात. हे बघा, आता ह्याच मध्ये अखंड मध्ये पण आपण यावर्षी 2 प्रकार केलेले आहेत. हम्म. हम्म. ही बघा,
अच्छा ही same जी असेल. हा सेम आहे, ही अखंड आहे. यावर्षी आपण त्याची हात निघणारी पण केलेली आहे, डिसमेंटल होणारी पण केलेली आहे. हम्म, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकार मिळतील. मस्त. आणि मग येते ही पुढे अमरावती बाळ. थोडक्यात ही अमरावती मुखवट्यांना सूट होतात बाळ. तर ही पण आपण ऍक्रेलिक फायबर ग्लासमेट फिनिशिंग मध्ये केलेली आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 प्रकार मिळतील. त्याच्यामध्ये ही व्हरायटी एक मिळेल, ही रेग्युलर क्वालिटी येते आणि ही ऍक्रेलिक फायबर ग्लासमेट मध्ये येते. ओके वॉशेबल आहे. या पूर्णपणे वॉशेबल आहेत. तर आता आपण बसलेले मध्ये बघणार आहोत व्हरायटी. त्याच्यामध्ये पण यावर्षी आपण 4 साईज केलेले आहेत. सगळ्यात लहान साईज म्हणजे ही. ओके. ही शक्यतो पितळी मुखवट्यासाठी किंवा मार्गशीर्ष महिन्यात ही नेतात बॉडी. पितळी मुखवट्यासाठी एकदम सूट होते. त्याच्यानंतर ही यावर्षी आपण ऍक्रेलिक फायबर मध्ये नवीन बॉडी केलेली आहे. ती त्याच्यामध्ये आपण हाताच्या पोझिशन 2 ठेवलेल्या आहेत. एक तुम्ही हा हात बघू शकतात, वर लक्ष्मीसाठी पण केलेला आहे आणि त्याच बॉडीला हात तुम्ही देता घेता हाताचा पण लावू शकतात. आशीर्वाद आणि प्रसादाचा हात पण लावू शकतात. तर ह्याची आपण सिस्टीम कशी केलेली आहे, ह्याचे हात डिसमेंटल होतात, वरचं धड पण काढू शकतात. ओके. आणि हे तुम्ही स्टँडला पण लावू शकतात, जे लोखंडी स्टँड येतात. आणि हे असे पाय पण डिसमेंटल होतात. अच्छा. तर ही फुल डिसमेंटल बॉडी केलेली आहे आपण. ठेवायला सोपं. ठेवायला एकदम सोपं आणि एकदम लाईट वेट. आणि डेकोरेट केल्याच्या नंतर मग अशी डेकोरेट दिसते. केल्यावर ही बॉडी अशी दिसणार आहे. वाव मस्तच. छे ना. ही 3 नंबरची बॉडी. ही बघा, ह्याच्यावर मीडियम साईजचा मुखवटा कोणताही सूट होतो, पितळी पण सूट होतो. ह्याच्यामध्ये पण तुम्ही हात काढू शकतात, हात डिसमेंटल होतात ह्याचे पाय पण आणि दिसते. पाय. ओके. बाकी मधलं शरीर हे अखंड राहतं. अखंड आहे. आणि याला पूर्ण बॉक्स पॅकिंग वगैरे पूर्ण येणार ना? बॉक्स, प्रत्येक बॉडीला बॉक्स पॅकिंग आहे आपल्याकडे. ओके. इव्हन मुखवटा पण बॉक्स पॅकिंग आहे आणि बॉडी पण बॉक्स कुठं पॅकिंग. काय ऑनलाईन वगैरे पाठवता मग? ऑनलाईन पाठवतो ना. ओके. ते सुविधा आहे. सुविधा आहे, फक्त ऑनलाईनचे शिपिंग चार्जेस वेगळे होतात. ओके ओके. म्हणजे भारताबाहेर. हो, भारताबाहेर पण जातात आपली बॉडी. वाव क्या बात आहे. मस्तच. आता ही सगळ्यात मोठी साईजची बॉडी. ह्याला आपण सुटेबल असा मुकुटाही काढलेला आहे. तर आता तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये हीच बॉडी आपण सजवून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की साडी आपण कशी नेसवायची बसलेल्या गौरीला. बसलेल्या गौरीला.